राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 13 ऑक्टोबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे 608 वाहनांमधून कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती. 500 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे साईजनुसार आज कांदे विकले आहेत. तर सरासरी कांद्याचे भाव 1150 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे. तर पिंपळगाव, बसवंत येथे 579 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 700 रुपयापासून 1702 रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार पिंपळगाव, बसवंत येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदे 1125 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. गोल्टी 400 रुपयापासून 875 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव, बसवंत येथे गोल्टी विकले आहे. तर मित्रांनो, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर सोलापूर येथे 160 प्लस गाड्यांची आवक झाली होती. सुपर क्वालिटीचे जुने कांदे 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मीडियम कांदा 900 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी कांद्याचा भाव 400 रुपयापासून 1300 रुपये क्विंटलपर्यंत निघाला. तर पांढरा कांद्याची 22 गाड्याची आवक होती. 500 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे पांढरा कांदा विकलेला आहे. मित्रांनो, आज सोलापूर येथून एक सूचना आलेली आहे. सोलापूरच्या सर्व शेतकरी व इतर घटकांना कळवण्यात येत आहे की रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 ते 21 ऑक्टोबर 2025 रोजी दीपावली सणानिमित्त मार्केट यार्ड हे बंद राहणार आहे. याची सर्वांनी नोंद ही घ्यायची आहे. तर बेंगलोर येथे आज 91,874 गोण्याची आवक आली होती. यामध्ये नवीन कांद्याची 60,000पेक्षा जास्त गोण्याची आवक होती. क्वालिटी कांदा यामध्ये 50% होता, अनक्वालिटी कांदा 50% होता. आज नवीन कांद्याचे भाव 100 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा बेंगलोर येथे विकलेला आहे. तर महाराष्ट्रातील जुने कांदे 1-2 लॉट 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज विकलेला आहे. मित्रांनो, बेंगलोर येथे आज नवीन कांद्याची आवक जर पाहिली तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडीशी आवक ही नवीन कांद्याची थोडीशी वाढलेली आहे. आणि बाजारभाव जे शनिवारी जुन्या कांद्याला 1-2 रुपयांनी सुधारणा होती ती पुन्हा एकदा कमी झालेली बेंगलोर येथे दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.